स्वाभिमानी प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी परभणीला आलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. शेट्टी साहेब, अतिवृष्टीच्या पाहणी करण्यासाठी तुम्ही आले, कशी परिस्थिती आहे अतिवृष्टीची, काय माहिती घेतली आतापर्यंत? अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि यावर्षीचं पीक अतिशय चांगलं होतं. सोयाबीनचं पीक चांगलं होतं, कपासचं चांगलं होतं, उडीद चांगला होता, मूग चांगला होता, तूर चांगली होती. परंतु गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, त्यामुळं डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं आणि हातातोंडाला आलेला घास सगळा गेला. अशा परिस्थितीमध्ये खरं तर आता सरकारनं तातडीनं पावलं उचलून जो काही संरक्षित रक्कम आहे विम्याची, ज्यांनी विमा भरला आहे त्यांना विम्याची संरक्षित रक्कम 55,000 रुपये कपास आणि सोयाबीनचे, त्याचबरोबर 22,000 रुपये उडीद आणि मुगाचे, या पद्धतीनं ही रक्कम देण्यासाठी विमा कंपन्यांना तातडीनं सांगितलं पाहिजे. कारण पूर्ण पीक नष्ट झालेलं आहे आणि ज्यांनी विमा भरलेला नाही त्यांना जिल्हा कमिटी जी असते त्या कमिटीचा जो स्केल ऑफ फायनान्स आहे तेवढी रक्कम NDRFमधनं दिली पाहिजे. कारण 2019ला तसा शासन निर्णय झाला होता, त्याच धर्तीवर आत्तासुद्धा दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला काही अंशी दिलासा मिळेल. आठवडा झाला शेट्टी साहेब, कृषी मंत्री बांधावर आलते, मदत देणार मात्र SDRF NDRF मार्फत म्हणले, मात्र प्रत्यक्षात अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी आठवडा उलटला तरी काही पडलं नाही. केवळ घोषणा आणि घोषणेच्या पलीकडे हे सरकार काहीच करत नाही आणि म्हणून आता जर का सरकारनं तातडीनं पावलं उचलण्यात द्यायचं काय, विमा कंपन्यांनी पैसे द्यायचे आहेत, सरकारनं त्यांना सांगायचं आहे आणि ज्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांना NDRFमधून द्यायचे आहेत. यासाठी वेगळी तरतूद असते आणि तो निर्णय जर का सरकार तातडीनं घेणार नसेल तर त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल. तुम्ही आज परभणीला आले, छत्रपती संभाजी महाराज बी आहेत आणि बच्चू कडू काही वेळात पोहोचणार आहे. तिसऱ्या आघाडी संदर्भात आज काही घोषणा होऊ शकते? खरं तर याला तिसरी आघाडी आम्ही म्हणत नाही आहे. ते पहिले दोन कुठले, आम्हीच पहिले आहोत आणि त्यामुळं हे जे काही चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे छोटे जे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, मग ते शहरातले असोत किंवा खेड्यातले असोत, आम्ही 4 वर्षे 10 महिने सातत्यानं रस्त्यावर संघर्ष करतो, लढतो. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे, अपंगांचे, महिलांचे हे सारे प्रश्न आम्ही घेऊन लढत असतो आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये हे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर येतात आणि मतांची लूट करून जातात. हे आता थांबलं पाहिजे आणि स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ हाताचे, मग ते शहरातले असोत किंवा खेड्यातले असोत, सामाजिक कार्यकर्ते उभा करून त्यांच्या पाठीमागं आपली सगळी ताकद, चळवळीची आमची सगळी पुण्याई ते मागं लावायची अशी एक संकल्पना आहे आणि त्या संदर्भामध्ये हळूहळू त्या विचारधारेनं आम्ही पुढं चाललेलो आहोत. शेतकरी चळवळीतल्या सगळ्या घटकांना एकत्रित करून आम्ही आता परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे, ती सुद्धा अजून व्यापक करायची असा एक प्रयत्न आहे. आज काही महत्त्वपूर्ण घोषणा होणार नाही. आजचा आमचा दौरा तसा अराजकीय आहे आणि आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आलेलो आहोत, परंतु आमचा प्रयत्न राहील की हे सगळे घटक एकत्रित येतील. महाविकास आघाडी आणि महायुती याला सोडून जे काही स्वच्छ चेहऱ्याचे आणि स्वच्छ हाताचे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा सामाजिक चळवळी आहेत किंवा छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत ज्यांची पार्श्वभूमी ही चळवळीची आहे, ह्या साऱ्यांना एकत्रित करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. मागं तुम्ही जरांगे पाटलांना भेटले, काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज जरांगे पाटलांना भेटले. जरांगे पाटील तुमच्या आघाडीसोबत यावं यासाठी काय बोलणं सुरू झालंय का, बोलणं आहे का किंवा इच्छुक आहेत का तुम्ही जरांगे पाटलांसोबत घेण्यासंदर्भात? चळवळी करणारे आम्ही सारेच लोक एकमेकाच्या संपर्कात आहोत. जरांगे पाटलांना मी 2 वेळा भेटलेलो आहोत. गेल्या आठवड्यात माझ्या घरी येऊन गेलेले आहेत ते. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांनाही मी 2-3 वेळा भेटलेलो आहे. अनेकांशी माझे संपर्क चालू आहेत. तर आजची बैठक खरं तर अराजकीय बैठक आहे, मात्र समविचारी लोकांना एकत्रित जोडण्यासंदर्भात या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं विधान राजू शेट्टी यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.